नमस्कार मित्रांनो, कदम ॲग्रोमध्ये आपल्या सर्व पशुपालकांचं, शेतकरी बांधवांचं, शेळी पालकांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे आणि पिकंसुद्धा वाऱ्यावर चांगल्या पद्धतीनं डोलत आहेत. तर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून, आपल्या फार्मच्या माध्यमातून वेगवेगळ्या चारा बियाण्यांची विक्री करत असतो, त्याची माहिती देत असतो. आपल्या फार्मवर ही सगळ्या प्रकारची बियाणे उपलब्ध आहेत. लागवड हे मागल्या वर्षीची लागवड आहे बघा, ह्या वर्षी चांगले बियाण्याला विक्रीला ही उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्रकारची नेपियर. आता सध्याच्या नेपियरची माहिती बघणार आहोत. ते हे मक्का क्रॉस नेपियर, म्हणजे मक्क्याबरोबर ह्या ज्या नेपियरचं क्रॉस केलं गेलं त्याचं हे बियाणं आहे. आणि हे माहिती तुम्ही बघू शकता, त्या सरीमधून लागवड केली आहे. साधारण रेग्युलर 2.5 फुटाची सरी घातलेली आहे आणि त्यामधून ऊसाची ज्या प्रमाणे लागवड करतात त्या पद्धतीनं 2-2 फुटावर एक डोळा कांडी ह्या पद्धतीने ही लागवड केलेली आहे. तर काही सऱ्यामधलं बियाणं विक्रीला गेलं आहे, तुम्ही बघू शकता इकडचं ते पुन्हा फुटून आलेलं आहे. आणि हे पुढची बाजू आहे, जे शिल्लक राहिलेलं आहे ते हे बियाणं आहे. आणि उत्कृष्ट पद्धतीने जी उगवण क्षमता आहे तुम्ही बघू शकता, ह्यावर कुठल्या प्रकारचं कणसं वगैरे येत नाहीत. आणि फुटव्यांची संख्या पण चांगली आहे. साधारण 1 वर्षाची लागवड झाल्यानंतर तुम्ही फुटवे पण बघू शकता, साधारण 10-12 हे सरासरीनं फुटवे आहेत. त्यापेक्षा जास्त आहेत पण सरासरी 10-12 फुटव्यांची आहे. आणि ह्या नेपियरची खासियत म्हणजे ह्याला कुठल्याही प्रकारचं कूस दिसत नाही. तर काही नेपियरला कूस असते, त्यामुळं गुरांना खायला प्रॉब्लेम येते किंवा काही जण म्हणतात की गुरं गाप धरत नाहीत कुशीच्या गावतामुळे किंवा काय. तर त्यांच्यासाठी हे मक्का क्रॉस नेपियर अतिशय उत्कृष्ट ठरू शकतं. कूस अजिबात नाही, 1% ह्याला कूस नाही. लहान मुलंसुद्धा ह्याला सहज हात लावू शकतात, तोडू शकतात. आणि पानाची रुंदी मध्यम आहे आणि उंची भरपूर आहे. खालच्या बाजूला जास्त पाला नाही पण कांडी मऊ आहे. आणि वर निम्म्यापासून वरपर्यंत भरपूर त्याला पानं आहेत. म्हणजे जिथं रसदार असते हे पीक तिथं जास्त पाल्यांची संख्या आहे. तर मग गुरांना एक चांगला चारा ह्या मक्का क्रॉस नेपियरच्या माध्यमातून मिळू शकतो. असं हे मक्का नेपियर आहे. उंचीची जर गोष्ट बघायला गेलं तर साधारण 7 ते 8 फुटापर्यंतची उंची आहे. जमिनीपासून 7 ते 8 फुटापर्यंत उंची जाते. आता हे साधारण 6.5 ते 7 फुटापर्यंत गेलेलं आहे. अजून 1-2 फूट ह्याची उंची वाढवू शकते. आणि जास्त जुन झालं तर मग ते कठीण व्हायला लागतं. तर योग्य वेळेत कापणी करणं आणि गुरांना खायला घालणं हे कुठल्याही नेपियरच्या बाबतीत किंवा चाऱ्या बियाण्याच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. वेळेचं योग्य नियोजन करता आलं पाहिजे, चाऱ्याचं योग्य नियोजन करता आलं पाहिजे. हा साईड व्ह्यू आहे बघा, एका बाजूने हा व्हिडिओ घेतलेला आहे, एका बाजूने हे नेपियर असं दिसतं. कुठंही जास्त रुंद काडी आहे, जाड काडी आहे असं कुठंही वाटत नाही. आणि पाले सूद आहे. खालचं जर 1 फूट सोडलं सरीतली गोष्ट, सरीतला भाग, तर सगळा पाला दिसतो ह्याला. आणि पाला हा अतिशय मऊ आणि रसदार आहे. अशा पद्धतीचं हे मक्का क्रॉस नेपियर आहे. आणि आपल्याकडं हा बियाण्याला प्लॉट चालू झालेला आहे. निम्मं बियाणं गेलेलं आहे, अजून निम्मं शिल्लक आहे. तर भरपूर प्रमाणात मागणी असलेलं हे अलीकडच्या काळातलं हे लेटेस्ट व्हरायटी आहे मक्का क्रॉस नेपियर. याची विक्री चालू आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर जरूर संपर्क साधायचे आणि आपली ऑर्डर आजच बुक करायची आहे. धन्यवाद.